हॅलो ॲस्पिरंट्स. होपसो सगळ्यांचा अभ्यास सुरू असेल आणि बऱ्याच लोकांनी मराठी साहित्य हा विषय घेऊन त्या अनुषंगाने तयारी देखील सुरू केली असेल असं आपण एक्सपेक्ट करूयात. आणि आजच्या पुढच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आत्तापर्यंत या लेक्चरमध्ये आपण जेव्हा मी जात चोरली होती या पुस्तकामधील आपण बाबुराव बागुल यांची यांच्या ज्या कथा आहेत त्या आपण स्टडी करत आहोत. तर जेव्हा मी जात चोरली होती हे पुस्तक सगळ्यांनी विकत घ्या. जवळपासच्या बुक स्टोअरमध्ये ते तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल. हे लेक्चर किंवा हा जो व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला ती कथा एकदा तुमच्या स्वतःच्या नजरेखालून डोळ्याखालून घालायची आहे. त्यासाठी हे पुस्तक तुमच्याकडे असणे क्रमप्राप्त ठरेल. ठीक आहे. तर आता बाबुराव बागुलांच्या कथा आपण खरं तर दलित साहित्यामधला विद्रोह आपण आत्तापर्यंत अनुभवला पाहिला. दलित जीवनामध्ये वंचित लोकांच्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या घटकांना कुठल्या कुठल्या सामाजिक रूढींना त्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्यातून त्यांचं जे मनुष्यत्व आहे ते कशा पद्धतीने ते विस्थापित होतं. माणूस हा माणूस राहत नाही. काही ठिकाणी तो वानर होतो आहे की नाही. काही ठिकाणी त्याची अवस्था अक्षरशः एखाद्या जनावरासारखी होते. तर या कथेमध्ये त्या मनुष्यत्वाचा खऱ्या अर्थाने पेसूक होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राक्षसाचं स्वरूप म्हणा किंवा त्याला एखादं चेटकिनीचं स्वरूप म्हणा असं ते पेसूक म्हणजे ज्याला लोक पूर्वीच्या काळी घाबरायची आहे की नाही. तर हीच कथा आज आपण पाहणार आहोत जिचं नाव आहे पेसूक. तर ती प्रामुख्याने एक दलित स्त्रीच्या जीवनावर आधारलेली कथा आहे. तिच्यावर लादलेला हा शब्द महत्त्वाचा लैंगिक आणि सामाजिक शोषण आणि शेवटी घडणाऱ्या एका विदारक प्रतिशोधावर ही कथा आधारलेली आहे. ठीक आहे. आता जाऊयात कथेकडे. कथा मुळात जी सुरुवात झालेली आहे ना कथेची ती कथा एक स्वातंत्र्य सैनिक जो आहे आता मुळात तुम्हाला मी सांगतो त्याचं बॅकग्राऊंड काय. आता बाबुराव बागुलांनी हा कथासंग्रह माझ्यामध्ये जेव्हा मी जात चोरली 1962 किंवा 63च्या काळामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य म्हणून नुकताच आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळाची सुरुवात झालेली होती. स्वातंत्र्य काय असतं त्याची जाणीव व्हायला सुरुवात झालेली होती. अशा काळात त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या काळात इंग्रज राज्य करत होते त्या काळात बरेचसे लोक क्रांतिकारक म्हणून स्वातंत्र्य सैनिक म्हणून लढत होते. त्या व्यक्तिमत्वापैकी हे आहे एक व्यक्तिमत्व जे तिथल्या मुलांना ती कथा सांगत आहे. असं त्या पेसूक कथेमध्ये दाखवलेलं आहे की ते 60-70 वर्षांचे जे आजोबा आहेत ते सांगत आहेत त्यांना. म्हणजे बाकीची सगळी मुलं त्याच्यामध्ये त्यांचं एकदम मार्मिकपणे ती गोष्ट ऐकत आहेत. मग आता हा जो व्यक्ती आहे पूर्वीच्या काळी तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार करा. त्या काळामध्ये कित्येक लोकांना भूमिगत राहायला लागायचं. का? कारण इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध फतवे काढलेले होते. मग त्यांच्यापासून बचाव करून घेण्यासाठी काही लोक भूमिगत व्हायचे. मग त्यांना एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे जाताना जंगलाचा वापर करायला लागायचा. आणि मग ते कथा सांगताना हेच त्यांना सांगत होते की बाबा मी जेव्हा भूमिगत होत होतो तेव्हा माझ्या पूर्व आयुष्यामध्ये एक महिला मला परिचित होती. त्या महिलेला त्या कशा स्वरूपात तिथे भेटतात याचं कथानक म्हणजे पेसूक आहे. आता त्यांनी सांगताना कथेची सुरुवात त्यांनी अशी केलेली आहे की बाबा एक जंगल होतं. त्या जंगलातून कोणीच जात नव्हतं. कारण त्या जंगलाच्या त्या वाटेवरती एक पेसूक राहत होता आणि त्या पेसूकाला सगळे घाबरायचे. त्यातही ती एक आणखीन गोष्ट अशी पसरली होती का त्या रस्त्यावरती पुरुष जाऊ शकत नव्हते. का जाऊ शकत नव्हते? कारण ते जे पेसूक आहे त्या पुरुष जमातीचं ते नाक कापून टाकत होती ती. पण महिला आणि बालकांना ती काहीच करत नव्हती. असं ते पेसूक होतं. ठीक आहे. पेसूक म्हणजे ते एक प्रकारचं ते म्हणतो ना आपण भुताटकी म्हणा असं काहीतरी अशी त्या पद्धतीचं सगळं ते वातावरण त्या गावामध्ये तयार झालेलं होतं. मग यांना त्या रस्त्याने जायला लागतं. रात्रीची वेळ असते तेव्हा त्यांना पर्याय नसतो. कारण हे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे त्या काळात तुम्ही विचार करा त्यांना भूमिगत राहायचं असतं. ठीक आहे. तर ते आठवणीच्या स्वरूपात त्यांना मग ते कसं झालं काय झालं मग आता इथं ते मी दिलेलं नाही तुम्हाला मी सांगतो की प्रामुख्याने ते जंगलामध्ये जातात. जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना असं कळतं की बाबा तिथे पेसूक आहे. ते न घाबरता न कशाला भीक घालता त्या पुढे जायला लागतात. पण तिथे एक अंत्ययात्रा त्यांना त्यांच्या दिशेने येताना दिसते. अंत्ययात्रा अशी असते की बाबा पुढे सगळी लोक हत्यारे घेऊन उभी आहेत. तलवारी कुऱ्हाडी वगैरे अशी एकदम धारदार हत्यारे घेऊन त्या प्रेताच्या पुढे चाललेली आहेत. आणि तितक्यात एक असं गूढ पेसूक ज्याला लोक म्हणायचे ते एक असं गूढ व्यक्तिरेखा ती त्या जंगलातून प्रकट होते आणि त्या प्रेताच्या जवळ यायला लागते. सगळी लोक काय करतात त्या प्रेताला तिथंच टाकतात आणि पळून जातात.
आणि पळून गेल्यानंतर मग ते पेसूक काय करतं? मग ते त्या प्रेताच्या जवळ जातं आणि हे सगळं माणूस त्याला लांबून पाहत असतो. मग तो जेव्हा धाडस करून त्याच्या जवळ जातो तेव्हा त्याला लक्षात येते की अरे ही एक स्त्री आहे का जिच्या शरीरावर काय म्हणतात असंख्य तिच्यावर असे अत्याचार झालेले आहेत. म्हणजे तिचे अक्षरशः स्तन छाटून टाकले होते, तिचं नाक कापून टाकलेलं होतं, तिच्या शरीरात असं रक्तबंबाळ झालेलं होतं आणि तरी देखील ती जगत होती. तिचे केस असे हे झालेले होते, कुरूप, एकदम कुरूप, ज्याला पाहिल्या आपल्याला भीती वाटेल अशी स्त्री त्याच्यासमोर उभी राहते. मग विचार करा तिची अवस्था काय झाली असेल. पण ते त्याला तो जो व्यक्ती आहे, तो स्वातंत्र्य सैनिक जो आहे, त्याच्या लक्षात येतं की बाबा ही स्त्री कोण आहे. मग त्याला पूर्व आयुष्यातली ती स्त्री आठवते, ती त्या काळातलं तिचं सौंदर्य आठवतं. मग तिच्यावर अशी वेळ का आली असेल हे तिचं सगळं कोडं तिला उलगडत जातं. ठीक आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की यार हीच तर सावित्री नावाची महिला आहे का जिला आपण पूर्व आयुष्यामध्ये भेटलो होतो. ठीक आहे. तिचं सावित्री जी आहे, सावित्री आता मग त्या पेसूमध्ये पात्र काय आहे ते सांगतो मी तुम्हाला आता. मग ते पुढं कधीकडे जाऊयात परत. म्हणजे त्याच्या स्त्री वर्गाचं शोषण दाखवलेलं आहे. ठीक आहे. बेसुकमध्ये दाखवलेली स्त्री ही दलित असून गरिबीचा, जातीचा आणि असहाय्यतेचा फायदा घेऊन हिंदू सवर्ण पुरुष तिच्या स्वतःच्या हव्यासाठीचा कसा वापर करतात आणि ती अशा प्रकारे समाजाच्या दुटप्पी नैतिकतेचा बळी ठरते. ठीक आहे. पण तिच्या शरीरावर ताबा घेणारे पुरुष मात्र सन्मानित, पूज्य राहतात. उलट अनितिमान अशी बदनामी तिची करून ते मात्र स्वतः चांगले आयुष्य जगतात. कथेतलं जे पात्र आहे ना ते जयदेव आहे. तो जयदेव. आता तुम्ही ज्या स्त्रीला मी म्हटलं ना माशी ज्या स्त्रीला भेटले त्याचा ते जे प्रेत असतं ना, ते प्रेत जयदेवचं असतं. तो जयदेव कोण आहे रे मग? तो जयदेव एक शेकडो एकर जमिनीचा धनी आहे. त्याच्या वाड्यामध्ये धनधान्याचा तुटवडा पडत नव्हता. तो श्रेष्ठ क्षत्रिय होता. कोण होता तो? क्षत्रिय होता. हा तो जयदेव. ठीक आहे. जयदेव त्याचा वाडा आहे, ज्याला कशाचीच कमतरता नाही आहे. पण त्याच्या आयुष्यात एक घटना घडलेली आहे. त्या सावित्री आयुष्य येण्याच्या अगोदर 5 महिलांशी लग्न झालं होतं. पहिली स्त्री नांदायला आली, काही दिवसात ती आत्महत्या करून मोकळी झाली. दुसरी आली, ती वेडी झाली. तिसरी कोणासोबत तरी पळून गेली होती. चौथी माहेरी असताना आईबापाला काही सांगण्याच्या बहाण्याने गडप झाली, म्हणजे ती पण पळून गेली. आणि 5वी जी होती ती मुकी होती, बोलू शकत नव्हती. तिलाही पुत्र द्यायला ती पात्र झाली नाही, म्हणजे तिला पण मुलगा झाला नाही. असे 5 त्यांनी लग्न केलं, 5 बायका केल्या, पण एकाच्या पोटी देखील त्याला संतान प्राप्ती झाली नाही. म्हणजेच काय, तर त्याचा पुरुषार्थ अजून सिद्ध झालेला नव्हता. मग त्याला काय पाहिजे होतं? त्याला पुत्र पाहिजे होता की जो वरील 5 स्त्रियांनी त्याला दिलेला नव्हता. एक तर वेडी झाली होती, काही पळून गेल्या होत्या, काहींचा खत्मा झाला होता. म्हणजे त्याच्या प्रतिष्ठेला, त्याच्या सन्मानाला चहूबाजूंनी अफवांनी जाऊन त्याला घेरलेलं होतं. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी त्याने सुंदर शालीन सावित्रीशी विवाह केला. ठीक आहे. मग आता सावित्री कोण? सावित्रीचं पात्र काय आहे ते पाहूयात आपण. आता ही सावित्री. ठीक आहे. सावित्री, मग जयदेवकडे परत येऊयात आपण. सावित्री कोण होती रे? सावित्री मुळात एक पुरुषसत्ताक, जातीयवाद आणि यांच्यामुळे एका सुंदर स्त्रीला दैत्यासमान रूप घेऊन जगावे कसले, रोज मारावे लागले. सावित्री कोण होती? सावित्रीला 6 बहिणी होत्या आणि सावित्रीच्या वडिलांनी त्या जयदेवला जयदेवनी सावित्रीच्या बापाला काहीतरी पैसे दिले आणि त्या बापाने सावित्रीला त्याला देऊन टाकले. म्हणजे देऊन काय टाकले, नरकातच लोटून टाकलं होतं. आणि त्या बापाने मात्र पुन्हा मुलगा होण्यासाठी एका दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता. ठीक आहे. आता जयदेवनी आणलं सावित्रीला घरी त्याच्या वाड्यामध्ये. ठीक आहे. आता मग आता ते खालच्या जातीचे असल्यामुळं बट ऑब्वियस की बाबा काय काय गोष्टीला करायला लागत असेल. जे तिच्यासमोर मात्र दररोज रडायचा. का रडायचा? तिचा पाय धरायचा. तो स्वतः देखील धमकी देऊन तिला मारायला देखील निघाला होता. का असं झालं होतं? कारण तो तिला म्हणायचा की बाबा तू मला काही कर, पण मला संतान दे. आणि त्याच्यात तर ही पात्रता नव्हती की त्याच्यात काहीतरी मेडिकल डिफिकल्टी असेल किंवा काहीतरी गोष्टी असतील का ज्याला संतान होत नव्हतं. मग तो म्हणला की तू काही कर, पण मला ते हवं तर परपुरुषासोबत संबंध ठेव, पण मला मुलगा दे किंवा जे काय संतान दे मला. खरं तर हे रडणं, त्याच्यासमोर असं अबोल होणं, म्हणजे यांनी त्याच्यामध्ये कथा सांगताना एक वाक्य वापरलं. ते वाक्य महत्त्वाचं आहे. भारतीय स्त्री म्हणजे सावित्री, सर्व सहन करेल पण विधवा होणे सहन करणार नाही. विधवा म्हणजे ही एक भयंकर शिक्षा आहे.
देहदंडापेक्षाही भयंकर. सावित्री शेवटी त्याचं म्हणणं ऐकायला तयार झाली. परपुरुषासोबत संबंध ठेवून ती आई झाली आणि तिच्या कौतुकाला भरती आली. पण प्रेमाचे ते उदाहरण खरे नव्हते. का खरे नव्हते ते सांगत होतं ना, खोट ढोंग होतं ते जयदेवाचे ढोंग होते. खरं तर त्याला त्याच्या मागून काय सिद्ध करायचं होतं, त्याचा मी पुरुष आहे बघा, मला पण संतान होऊ शकते, हे पुरुषत्व सिद्ध करायचं होतं त्याला. आणि नंतर जेव्हा तो मुलगा होतो तेव्हा त्या दोघांची गरज त्याला राहत नाही. का? कारण तो त्या मिजाशीत जगायला लागला होता. पण त्याला मनातल्या मनात हेही माहीत होतं की हे जे संतान आहे, हा जो मुलगा आहे तो माझा नाही. त्याच्यामुळे तो मनातल्या मनाचा दोघांचा तिरस्कार देखील करायला लागला. त्याचा परिणाम असा झाला की वाड्यातलं जे रहस्य होतं ते वाड्यात राहिलं नाही. ती घरातली गोष्ट आहे ती सगळीकडे झाली. सगळीकडं त्याचं खरं जे रूप होतं ते सगळ्यांना कळालं. ते रहस्य वाड्यात राहिले नाही, ते वाऱ्यावर पसरून सर्व गावभर पांगले आणि जयदेवाच्या पुन्हा प्रस्थापित झालेल्या प्रतिष्ठेला भगदाडे पडू लागली. शेवटी जयदेव बिथरला आणि सावित्रीला, तिच्या मुलाला आणि त्याच्यापासून जे मूल झालं होतं त्या तिघांनाही पकडायला निघाला. जे बापाला म्हणजे ज्याच्यापासून मूल झालं ना सावित्रीला, ज्याच्यामुळे शारीरिक संबंध ठेवले, त्याला पण पकडायला लागले. पण त्याला काही केलं नाही जयदेवने, त्याच्या मुलाला पण काही केलं नाही. का? कारण तो जयदेवचा नातलग होता. सावित्रीची त्याला जेवढी विटंबना करणं शक्य होतं तेवढी त्याने केली होती. ठीक आहे. फक्त त्याला टक्कल केला नाही. त्याने असं वाक्य वापरले, फक्त जयदेव जिवंत असल्यामुळे तिच्या डोक्याचा गोटा त्यांना करण्यात आला नाही. तिच्या शरीराचे विटंबना जेवढी करता येणं शक्य होतं तेवढी करण्यात आली. तिची धिंड काढण्यात आली. मी तर वर्णन काय काय केले शरीराचं ते सांगत नाही. तिचे स्तन कापण्यात आले होते, तिचं नाक छाटण्यात आलेलं होतं. पण ती जगत होती, त्या बाळासाठी जगत होती. ती 3 महिने साधारणतः तशी तिला 3 महिने कोणीच पाहिलं नव्हतं त्या धिंडीनंतर, कारण ती त्या बाळाला सांभाळत. पण बाळाचं नंतर मरण झालं, म्हणजे तो बाळ नंतर वारलं. त्याच्यानंतर मग ती एखाद्या याच्यासारखी जगायला लागली. जो पुरुष दिसेल त्याची ती नाक छाटून टाकायची, एवढी भीती तिची सगळं दिसायला जंगलामध्ये निर्माण झालेली होती. सगळे तिला पेसूक म्हणायची. ती कोण होती कोणाला माहीत नव्हतं. त्या धिंडीमुळे खरं तर जयदेव शूर ठरला होता. तो पूर्ण पुरुष झाला होता. सारा संशय नष्ट होऊन तो श्रेष्ठ क्षत्रिय ठरला. त्याची प्रतिष्ठा पुन्हा वाढली होती. कीर्ती एखाद्या चक्रवर्ती राजाच्या घोड्यासारखी 10 दिशांनी दौडत राहिली आणि पुन्हा त्याने एक सुंदर तरुण स्त्री बायको म्हणून घरात आणली होती. सावित्री आत्ताच पाहिलं आपण. खरं तर मग नंतर मग आपल्याला माहिती की तिची एवढी भीती निर्माण होते ना त्या जयदेवच्या आयुष्यात. पण जयदेव घाबरायला लागतो की मला कोणीतरी आता मारायला येईल की काय. एवढं ते पेसूक आहे. आणि ते पेसूक काय करते तर म्हणे पुरुषांना टार्गेट करते, पुरुषांना मारते, पुरुषांचा नाक कापून टाकते. मग त्या कथेमध्ये असं दाखवले की तो जयदेव त्या भीतीपोटी मरतो आणि ते जे प्रेत आहे ना ते जयदेवचं प्रेत होतं. आणि तो स्वातंत्र्य सैनिक ते सगळं तिला जेव्हा सावित्रीला जवळून पाहतो तेव्हा त्याला लक्षात येतं की बाबा ही किती सुंदर बाई होती, तिची काय अवस्था केली या जयदेवमुळं, काय अवस्था झाली. त्याला सगळ्यांना ती जी मुलं कथा ऐकत असतात त्या सगळ्यांना असं वाटतं की बाबा आता ही काय करेल रे, ही काय करेल, ही त्याचं देखील नाक कापून टाकेल, त्याच्या शरीराचे पण तुकडे तुकडे करेल, एवढा कारण राग असेल तिला. पण ती काय करते माहिती का? ते थक्क होतं ते ऐकून आपल्याला. ती स्वतः देखील त्या शरीरासोबत सती जाण्यासाठी तयारी करते. सगळ्यांना वाटत होते सावित्री देखील जयदेवाच्या शरीराचे हाल करेल, त्याचे नाक कापेल. पण तसं न करता सगळी माणसं जेव्हा ते प्रेत सोडून पळून जातात ना तेव्हा त्या प्रेतासमोर स्वतःसाठी ती सरणं रचू लागते. ते सरणं ती स्वतःसाठी रचवते. का? कारण तिचे शत्रुत्व आता संपले होते. सावित्री शेवटी त्या आपल्या पतीसोबत सती गेली, पण तिने त्याचे नाक कापले नव्हते. मग शेवटी तो जो कथा सांगणारा व्यक्ती आहे तो हे वाक्य म्हणतो की होय, भारतातली स्त्री खरोखर महान आहे, दिव्य रत्नांची कान आहे, तिच्यापुढे मृत्यूची मान देखील नम्र आहे.